पावसामुळे डहाणू तालुक्यातल्या कासा गावातील गायकवाड पाड्यात शंकर गायकवाड यांचं घर चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढलं गेलंय आणि कुटुंबातील 4 सदस्य घरात अडकून पडले। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलीस पथक आणि स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केलं। अखेर अथक प्रयत्नांनंतर गायकवाड कुटुंबातील 4ही सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यामध्ये अधिक जोर आहे। गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे, तर हातकणंगलेसह 5 तालुक्यांनी 2 महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडलेली आहे। राधानगरी धरण 83%, तर काळंबावाडी धरण 45% भरलेलं आहे। पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलंय, तर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेलेत। आज देखील जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मध्यंतरी पावसानं उघडीप दिल्यानं भातासह नाचणीच्या रोप लावणी खोळंबलेल्या होत्या, पण गेल्या 3-4 दिवसांपासून पाऊस चांगला सुरू असल्यामुळे रोप लावणीची धांदल उडालेली आहे। पुणेकरांसाठी खुशखबर आहे। घाटमाथ्यावर सुरू असलेल्या तुफान पावसामुळे खडकवासला धरण 80% इतकं भरलंय। घाटमाथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे 4ही धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। पुणे शहरात पाऊस कमी असला तरी घाटमाथ्यावरील पावसामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न जवळपास मिटलाय। सोलापूर आणि परिसरातल्या दुष्काळी भागाला आता संजीवनी मिळणार आहे, कारण कृष्णा नदीचं पाणी या दुष्काळी भागाला वळवण्यात येईल। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये अतिरिक्त ठरणारं कृष्णा नदीचं पाणी थेट उजनी धरणामध्ये वळवलं जाणार आहे। राज्य सरकारचा हा 24 कोटींचा मास्टर प्लॅन मराठवाड्याच्या लगतच्या भागांसाठी मोठा गेम चेंजर ठरेल। भविष्यात हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याची आणि दुष्काळी भागाची कायमस्वरूपी तहान भागवली जाणार आहे। कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद 1 नुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला पाण्याचा परिपूर्ण वापर करण्यासाठी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नाशिकच्या सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे बागलाणचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले। सध्या धरणाच्या सांडव्यातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मोसम नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे मोसम, काटवण आणि करंजाडी खोऱ्यातील नदीकाठच्या गावाचा पिण्याचं पाणी, शेती सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना तसंच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।